नमस्कार मित्रांनो, आज आपण या ठिकाणी BComच्या सेकंड इयरचा जो BMS नावाचा विषय आहे 4थ्या सेमिस्टरचा त्याचा स्टडी करणार आहोत. आणि BMS म्हणजे काय, बिझनेस मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स सर्वांना माहिती आहे. तर आपण याच्यामध्ये भरपूर विद्यार्थ्यांचा क्वेश्चन असते की याच्यामध्ये युनिट नंबर 3 आहे, युनिट नंबर 3 ज्याचं नाव आहे सेंट्रल टेंडन्सी. युनिटचं नाव सेंट्रल टेंडन्सी. तर त्या सेंट्रल टेंडन्सीमध्ये स्टॅटिस्टिकल सिरीज, त्याच्यामध्ये काय स्टॅटिस्टिकल सिरीज आहे, सांख्यिकीय पदमाला आहे. तर 3 प्रकारचे सांख्यिकीय पदमाला आहे. तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असते किंवा अनेक सारे विद्यार्थी असेल की त्यांना त्या स्टॅटिस्टिकल ज्या सिरीज आहेत त्या ओळखायच्या कशा, आणि ह्या सिरीज असतात कशा प्रकारे त्या तयार होत असतात, हे अनेक विद्यार्थ्यांना माहिती नाही. तर आपण आजच्या या व्हिडिओमध्ये त्या सिरीज कशा असतात त्या आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आणि त्याच्या आधी BMS म्हणजे काय, बिझनेस मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक कशाला म्हणतो आपण, एक स्टॅटिस्टिक आहे, संख्याशास्त्र आहे. संख्याशास्त्र म्हणजे काय की जे वेगळ्या वेगळ्या स्वरूपाची आपल्यासमोर आकडेवारी असते, एका अंकाचा आपण अभ्यास नाही करू शकत. तर काय करावं लागते, वेगळे वेगळे फॉर्म्युले आहेत. तर आपण अनेक साऱ्या संख्यांचा अभ्यास नाही करत, तर त्यातले सॅम्पल काढतो आणि त्या सॅम्पलचा आपण स्टडी करत असतो. त्याला म्हणतो आपण बिझनेस मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक. फॉर एक्झाम्पल आपली इंडिया, आपला भारत 130 कोटीच्या जवळपास लोक आपल्या भारत देशामध्ये आहेत. तर आपल्याला या 130 कोटी लोकांचा अभ्यास करायचा आहे. तर एका व्यक्तीचा आपण अभ्यास करू शकतो काय, नाही करू शकत आपण अभ्यास. तर आपण अशा वेळेस काय करू, एक सॅम्पल काढू, या संपूर्ण पॉप्युलेशनमधलं एक सॅम्पल काढू, त्या सॅम्पलचा स्टडी करू आणि त्या स्टडीवरून जे कन्क्लुजन निघतील, जे निष्कर्ष निघतील, ते संपूर्ण कन्क्लुजन आपण टोटल पॉप्युलेशनवर काय करू, अप्लाय करू. त्याच्याकरिता जो सब्जेक्ट आहे तो म्हणजे कोणता, BMS. जसं उदाहरणार्थ एखादं गव्हाचं पोत आहे, तर एका गव्हाच्या दाण्याचा अभ्यास करणं इम्पॉसिबल, अशक्य, नाही करू शकत आपण. मग अशा वेळेस काय करू, आपण रँडमली त्या गव्हामधले आपण थोडेसे गहू काढू आणि ते गहू आपण हातावर घेऊ. गहू आपण त्या गव्हामध्ये काय कसे आहेत, त्यामध्ये गोटे आहेत काय, कशा प्रकारे ते गव्हात आपण पाहणार आहोत. आणि त्या मुठभर गव्हापासून जे निष्कर्ष निघतील संपूर्ण आपण त्या पोतभर गव्हासाठी अप्लाय करून टाकू, किंवा हे गहू खराब आहेत किंवा चांगले आहेत, बरोबर आहे. तर अशा मुठभर गव्हावर कशा प्रकारे स्टडी करायचा, त्याच्यावर कोणते फॉर्म्युले यूज करायचे, त्याच्याकरता असणारा सब्जेक्ट म्हणजे BMS. आणि BMS मध्ये युनिट नंबर 3 तिसरं युनिट त्याच्यामध्ये आहे. तिसऱ्या युनिटमध्ये सेंट्रल टेंडन्सी नावाचा एक चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये काय असते, स्टॅटिस्टिकल सिरीज, जे अनेक विद्यार्थ्यांना नाही समजत, तर ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. तर नॉर्मली काय असते की 3 प्रकारच्या सिरीज असतात. किती, 3 प्रकारच्या सिरीज. त्याच्यामध्ये पहिली सिरीज कोणती आहे, नंबर 1 सिरीज आहे इंडिव्हिज्युअल सिरीज. इंडिव्हिज्युअल यालाच आपण दुसरा शब्द काय वापरतो, सिंपल सिरीज किंवा इंडिव्हिज्युअल सिरीज. दुसरी असते नंबर 2 डिस्क्रीट सिरीज. आणि नंबर 3 कंटिन्युअस सिरीज. अशा प्रकारच्या 3 सिरीज या ठिकाणी असतात. मग ह्या 3 सिरीज म्हणजे असतात कशा प्रकारे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. पहिली सिरीज पाहू आपण या ठिकाणी, जी आहे इंडिव्हिज्युअल सिरीज. एकदम सिंपल आणि सरळ असते. या सिंपल सिरीजमध्ये काय असते की क्वांटिटी फार कमी असते. आपण इंडिव्हिज्युअली त्या ठिकाणी स्टडी करू शकतो. स्वतंत्रपणे एका घटकाचा अभ्यास, एका व्यक्तीचा अभ्यास आपण या ठिकाणी करू शकतो. ही असते सिंपल सिरीज. या ठिकाणी फक्त काय असते, आपल्याला एक्स गिवन असते, ओनली एक्स गिवन. आता एक्स गिवन म्हणजे काय, आता एक्स म्हणजे काय असू शकते, काही पण असू शकते. एक तर हे मार्क्स असू शकतात, वेजेस असू शकते, इन्कम असू शकते, सॅलरी असू शकते, काही पण असू शकते. एक्स हे गिवन असते आपल्याला. फॉर एक्झाम्पल आपल्याला आपण मार्क्स घेऊ. एक्स म्हणजे काय, मार्क्स. आपल्याला मार्क्स गिवन आहेत 10, 20, 30, 40, 50. 5 विद्यार्थी आहेत. 5 विद्यार्थ्यांचे मार्क्स आपल्याला या ठिकाणी गिवन आहेत. आपण काय करू की फार फॉर्म्युले, त्यानंतर खूप मोठे रूल्स या ठिकाणी यूज करायची आवश्यकता नाही. पटापट 5 स्टुडंटचा अभ्यास करून टाकू, निष्कर्ष आपले निघून जातील, कन्क्लुजन निघून जातील. म्हणून n बरोबर या ठिकाणी किती येणार आहे, आपला 5. कारण 5 स्टुडंट आहे, क्वांटिटी कमी आहे. परंतु ज्यावेळेस काम जाते क्वांटिटी वाढून जाते. 5 ने आता 50 विद्यार्थी आहेत, 100 विद्यार्थी आहेत.
अशा वेळेस काय करायचं, एका एका विद्यार्थ्याचा एका एका स्टुडंटचा अभ्यास करणं इम्पॉसिबल, नाही करू शकत आपण. 5चा करू शकू, 10चा करू, 20चा करू, परंतु जर 100 असले किंवा आणखी जास्त असले तर नाही करू शकत आपण. मग ज्यावेळेस क्वांटिटी वाढून जाते त्यावेळेस आपल्याला दुसरी सिरीज अप्लाय करायला लागते. ती सिरीज म्हणजे कोणती असते, डिस्क्रीट सिरीज. मग डिस्क्रीट सिरीज असते कशी आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. त्याला म्हणतो आपण डिस्क्रीट सिरीज. कशाला म्हणतो पहा, डिस्क्रीट सिरीजमध्ये काय असते की आपण समजा एक्झाम्पल आता मार्कचं घेतो या ठिकाणी, तर आपण मार्कचंच एक्झाम्पल पुढे कंटिन्यू करू. एक क्लास आहे आणि त्या क्लासमध्ये जवळपास 50 विद्यार्थी आहेत, 50 स्टुडंट आहेत क्लासमध्ये आहे. तर एका एका विद्यार्थ्यांचं आपण नाही करू शकत, तर आपण काय करू, त्या क्लासमध्ये सर्वांना लाऊडली विचारू आपण की सांगा 0 मार्क्स किती विद्यार्थ्यांना आहे. मग ते विद्यार्थी शून्यवाले हात वर करते, किती आहे आपण विचारू, 0 मार्क्स. हा आहे एक्स आहे मार्क्स, आणि दुसरं काय असते फ्रिक्वेन्सी, त्याला आपण ॲप असं लिहितो. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय, वारंवारता. काय आहे एक्झाम्पल पाहिलं तर समजेल आपल्याला ते कशाला म्हणतो आपण फ्रिक्वेन्सी. तर आपण विचारलं संपूर्ण क्लासमध्ये स्टुडंटना, सांगा रे 0 मार्क्स किती विद्यार्थ्यांना आहेत, तर त्यातले 5 हात वर केले. आपण मोजले ते 5 भरले, तर त्या ठिकाणी 5 विद्यार्थ्यांनी हात वर केले, म्हणजे 5 विद्यार्थ्यांना किती मार्क्स आहेत, 0. त्यानंतर मग आणखी आपण म्हटलं की सांगा आता 10 मार्क्स कोणते, 10 मार्क्स किती विद्यार्थ्यांना आहेत, किती स्टुडंटना आहेत, 10 मार्क्स किती विद्यार्थ्यांना आहेत. विद्यार्थ्यांनी सर्वांनी हात वर केले, आपण मोजले सर्वांच्या, ते भरले आपले 9 विद्यार्थ्यांना 10 मार्क्स आहेत. त्यानंतर आणखी आपण विचारलं त्यांना की सांगा रे 20 मार्क्स किती विद्यार्थ्यांना आहेत, त्या ठिकाणी हात वर केले 13 एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल. परत विचारलं आपण 30 मार्क्स किती विद्यार्थ्यांना आहेत, त्या ठिकाणी हात वर केले 15. 40 मार्क्स किती विद्यार्थ्यांना हात वर केले 19. त्यानंतर 50 मार्क्स किती जणांना आहे, सगळ्यांनी हात वर केले, आपण ते काउंट केले, मोजले, ते भरले आपले 23. अशा प्रकारे आपण विचारत राहू आणि ते हात वर करत राहते, ते मोजत राहू आणि आपण या ठिकाणी ते मांडत राहू. बरोबर. काय आहे मिनिंग याचा, की 0 मार्क्स 5 विद्यार्थ्यांना आहेत, 10 मार्क्स 9 विद्यार्थ्यांना आहेत, 20 मार्क्स 13 विद्यार्थ्यांना आहेत. असे टोटल विद्यार्थी किती आहेत त्या क्लासमध्ये, ॲझ्युम फक्त किती आहे, 50. फक्त आपण गृहीत धरले 50 आहे, म्हणून n बरोबर या ठिकाणी किती येणार आहे, 50. या ठिकाणी n बरोबर किती आला, 5. बरोबर. म्हणजे काय, n म्हणजे काय की ते त्या ठिकाणी असणारी क्वांटिटीची टोटल, त्याला म्हणतो आपण n. या ठिकाणी n 50, या ठिकाणी n 5. बरोबर आहे. आता तिसरी सिरीज कंटिन्युअस सिरीज, हे कशी असते की समजा आता असं काही होणार नाही प्रत्येक क्लासमध्ये की सगळ्यांना 0 मार्क्स असतील, काही विद्यार्थ्यांना फक्त 10च असतील, 20च असतील. याच फॉर्मॅटमध्ये सगळ्यांना मार्क्स असतील, याच पॅरामीटरमध्ये मार्क्स असतील, इम्पॉसिबल आहे. काही काही विद्यार्थी असे असतील की त्यांना 11 असतील, कुणाला 13 असतील, कुणाला 21 असतील, कुणाला 32 असतील, कुणाला 43 असतील, असे मार्क्स असतील. बरोबर आहे. मग असे जर मार्क्स असतील तर अशा करता आपण पुढची सिरीज अप्लाय करतो, ती म्हणजे कोणती असते, कंटिन्युअस सिरीज. कंटिन्युअस सिरीजमध्ये मग आपण काय करणार आहोत, सेम या ठिकाणी पण एक्स आणि इकडे फ्रिक्वेन्सी. बरोबर. परत आपण त्या क्लासमध्ये सगळ्या स्टुडंटला विचारू की सांगा 0 ते 10 पर्यंत किती लोकांना मार्क्स आहेत, 0 ते 10 पर्यंत किती स्टुडंटना मार्क्स आहेत, सगळे हात वर करतील, मोजू आपण ते किती, काउंट करू आपण, आणि जेवढी केवढी त्यांची संख्या भरेल ते आपण या ठिकाणी देऊ. समजा हात वर केले विद्यार्थ्यांनी 8. बरोबर आहे. 8 विद्यार्थ्यांनी हात वर केले, म्हणजेच काय 8 स्टुडंट असे आहेत की त्यांना 0 ते 10 याच्या मधात मार्क्स आहे. बरोबर. त्यानंतर परत आपण विचारलं सांगा 10 ते 20 मध्ये किती स्टुडंटना मार्क्स आहेत, त्या ठिकाणी हात वर केले 13. सांगा 20 ते 30 किती लोकांना मार्क्स आहेत, 17. त्यानंतर 30 ते 40 किती स्टुडंटना मार्क्स आहेत, हात वर केले 23. 40 ते 50 किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत, पोरांनी हात वर केले 25. 50 ते 60 किती विद्यार्थ्यांना मार्क्स आहेत, 27. अशा प्रकारे संपूर्ण आपण ते विचारत राहू आणि ते हात वर करत राहतील, काउंट करत राहतो, आणि अशा प्रकारे सिरीज तयार होऊन जाईल. या सिरीजला काय म्हणतो आपण, कंटिन्युअस सिरीज. त्यानंतर मग याची आपण क्वांटिटी मोजू, किती बनणार आपली 50. हे फक्त 50 म्हणजे काय, ॲझ्युम केलं आपण की त्या क्लासमध्ये किती स्टुडंट आहेत, 50. बरोबर. इथं सुद्धा आपण काय केलेलं आहे, ॲझ्युम केलेलं आहे, इथं पण ॲझ्युम केलेलं आहे. बरोबर. अशा प्रकारे या सगळ्या तिन्ही सिरीज तयार होत असतात. आणि त्यानंतर या कंटिन्यूच्या नंतर आणखी एक सिरीज असते, कम्युलेटिव्ह सिरीज. कम्युलेटिव्ह सिरीज असते ते अबोव आणि बिलो. कंटिन्यू म्हणजेच कम्युलेटिव्ह सिरीज, ज्या ठिकाणी अबोव आणि बिलो असतात. की सांगा अबोव 10 किती विद्यार्थी आहेत, हात वर करतील 10, आपण फ्रिक्वेन्सीमध्ये 10चा आकडा लिहून, ते कम्युलेटिव्ह सिरीज.
तर अशा प्रकारे ह्या 3 सिरीज असतात, त्याला म्हणतो आपण स्टॅटिस्टिकल सिरीज. ह्या सिरीज लक्षात येणं किंवा समजून घेणं फार महत्त्वाचं असते. ह्या सिरीज समजल्या की बरोबर कोणता फॉर्म्युला कुठे अप्लाय करायचा हे आपल्याला बरोबर समजते. अनेक विद्यार्थी असे आहेत की डिस्क्रीट सिरीजलाच कंटिन्यूस समजतात, कंटिन्यूसला डिस्क्रीट. तर ह्या वेगळ्या वेगळ्या आहेत, कशा प्रकारे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्यानंतर मग या सिरीजनुसार फॉर्म्युले वापरले जातात. मीन, मेडियन, मोड, क्वार्टाईल, डिसाईल, पर्सेंटाईल, ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी कळल्या जातात. वेगळे वेगळे फॉर्म्युले. पुढच्या व्हिडिओमध्ये कशा प्रकारे मीन, मेडियन, मोड काढणार आहोत आपण एकदम सिंपल फॉर्म्युले वापरून, आणि लॉजिकली कशा प्रकारे ते लक्षात ठेवू शकू आपण. सिंपल लँग्वेजमध्ये आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न या पुढच्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. ठीक आहे. थँक्यू व्हेरी मच.